श्री स्वामी समर्थ. तर आज अमावस्या आलेली आहे मार्गशीर्ष महिन्यातील. तर ही अमावस्या पूर्णपणे इतकी खास आहे की धार्मिक दृष्टीने मार्गशीर्ष अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची असून या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान आणि पितृतर्पण आणि भगवान श्रीकृष्ण विष्णू या सूर्यदेवाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे प्रखर पितृदोष हा दूर होतो. तसेच हा दिवस माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे. या दिवशी माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते, कारण आज शुक्रवार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील 19 तारखेला ही अमावस्या आलेली आहे. म्हणजे आज शुक्रवार आहे. तर शुक्रवारी आज पहाटे 4:49 ही सुरू झालेली आहे आणि समाप्ती 20 डिसेंबरला शनिवारी सकाळी 7:12 होणार आहे. त्यामुळे उद्या तिथी 20 डिसेंबर असेल. म्हणजेच उद्या शुक्रवारी ही मार्गशीर्ष अमावस्या असणार आहे आणि ही मार्गशीर्ष अमावस्या या दिवशी समाप्ती होत आहे. पौष महिन्याला सुरुवात होणार आहे आणि इंग्रजी वर्षानुसार ही मार्गशीर्ष अमावस्या या वर्षातील शेवटची अमावस्या असणार आहे आणि म्हणून या अमावस्येला अधिकच महत्त्व दिलं जातं. बघा, प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला पितरांची पूजा करावी असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले जाते. मार्गशीर्ष अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची तिथी असून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा श्रद्धा केल्या जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असे उपाय सांगणार आहे. तर अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही. या दिवशी तुम्ही जे काही उपाय करता त्या उपायांचा तुम्हाला नक्कीच फळ मिळत असतं. तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल तुम्हाला झालेले नक्कीच जाणवतील. तर हा उपाय सकाळी करण्याअगोदर म्हणजेच तुम्हाला आज सकाळी लवकर उठायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र आणि थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे. त्यानंतर उंबरठ्यावरती हळदीचे लेपन करण्याअगोदर तुम्हाला तुमच्या घराची फरशी ही स्वच्छ पुसून काढायची आहे. फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं मीठ, हळद, त्याचबरोबर थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि त्या पाण्याने फरशी पुसायची असते. त्यानंतर शुद्ध पिण्याच्या पाणी घ्या. त्यामध्ये चमचाभर हळद टाकायची आहे आणि तुमच्याकडे गोमूत्र असेल तर थोडंसं गोमूत्र टाका आणि नसेल तर हरकत नाही. त्यानंतर हे हळदीचं पाणी जे आहे तर ते आपल्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे. नंतर पुसून घ्या. उंबरठ्यालाही लावायचं आहे लेपन. उंबरठ्यावरती हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे, कारण हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करत असते. त्यानंतर उंबरठ्यावर कुंकवाने एक स्वस्तिक काढायचा आहे. आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा एक स्वस्तिक काढायचा आहे. त्या स्वस्तिकाला मधले 4 बिंदू आणि कडाच्या 2 लाईन आवर्जून द्यायच्या आहेत. तसेच त्या स्वस्तिकाला हळदी कुंकू देखील आपल्याला अर्पण करायचं आहे. बघा, दरवाजात देखील छानपैकी रांगोळी काढायची आहे. यानंतर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची असते आणि मोहरीचं तेल असेल तर नसेल तर जे कोणतं तेल आहे ते तेल घ्या आणि दिव्यामध्ये टाकून दिवा तुम्हाला प्रज्वलित करून थोडंसं तांदूळ खाली ठेवून हा जो दिवा आहे ना तो तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे. जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी साईड असणार आहे तर तिथे तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. कमीत कमी तो दुपारपर्यंत राहायला पाहिजे एवढे तेल त्यामध्ये टाका आणि त्यानंतर संध्याकाळी तुम्ही याच दिव्यामध्ये तेल टाकून 6 ते 7 वाजल्यानंतर हा देवा म्हणजे दिवा आहे तो आपल्याला संध्याकाळी देखील लावायचा आहे. यानंतर उंबरठ्याला हळदी कुंकू, अक्षदा, लाल फुलं असेल तर ती अर्पण करायची आहेत. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला नमस्कार करायचा आहे. घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी, घरातील गरिबी दूर व्हावी अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे. तर असा एक छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला आज अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. त्यानंतर सूर्याला देखील पाणी घालायचं आहे, म्हणजेच अर्घ्य द्यायचा आहे. तुळशी मातेची देखील आपल्याला पूजा करायची आहे. तुळशीला देखील तुपाचा दिवा संध्याकाळी आवर्जून लावायचा आहे. यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवाची पूजा करून घ्यायची आहे आणि त्याच दिवशी म्हणजे आज आपल्याला पंचामृताने स्नान घातले जाते.
तर देवांना शांत केले जाते, म्हणून देवांना स्नान घालायचे आहे. धूप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे घरामधले. त्यानंतर स्वयंपाकघर म्हटलं तर अन्नपूर्णा मातेचा त्या दिवशी वास असतो. जेव्हा अमावस्या असते तेव्हा गॅस आणि किचन ओटा जो आहे आपला अगदी स्वच्छ करून कपड्याने कोरड्या करायचा आहे. स्वच्छता झाल्यानंतर किचनच्या भिंतीवरती हळदीने स्वास्तिक काढावं. हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते. स्वास्तिक हे हिंदू धर्मामध्ये शुभ मानलं जातं. त्यासाठी किचन स्वच्छ केल्यानंतर गॅसची पूजा आपल्याला आवर्जून करायची आहे. गॅसची पूजा करताना तुम्ही एखादा मातीचा दिवा देखील किचनमध्ये लावू शकतो. त्याची देखील आपल्याला पूजा करायची आहे. अमावस्येला लावण्यात येणारा हा दिवा कायम तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचाच असावा. अमावस्या दिवशी जमले तर सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम पूजा करता आली तर खूप चांगले, आणि ज्यांना जमणार नाही त्यांनी संध्याकाळी केलं, सकाळी नाही जमलं आणि संध्याकाळी केलं तरी चालेल. आणि किचनमध्ये तेथेच आपल्याला 10 मिनिटं चालेल इतकं तेल घालून दिवा प्रज्वलित करायचा आहे. आपल्या देवघराजवळ देखील दिवा लावायचा आहे. अर्थात पूजेच्या वेळेस आपण तो लावणारच आहोत, पण पूजेला थोडासा वेळ असेल तर अगोदर देवाजवळ दिवा लावून घ्यायचा. असे छोटे छोटे उपाय जे आहेत ते तुम्ही या दिवशी नक्की करून पाहावे. किचनमध्ये जेथे आपण मातीचा माठ भरून ठेवतो, म्हणजे पाणी भरून ठेवतो, तर तेथे देखील पितरांचा आशीर्वाद असतो असं सांगितलं जातं. त्यामुळे तुमचा माठ किंवा पाणी भरून तुम्ही ज्या ठिकाणी ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला संध्याकाळी एखादा दिवा प्रज्वलित करायचा आहे. म्हणजेच दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही हा दिवा जो आहे तो उचलून ठेवू शकता. अशा प्रकारे देखील आपण हे उपाय केले तर देखील आपल्याला पितृदोष कमी होतो. अमावस्येच्या दिवशी तुळशी मातेची पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. या दिवशी तुळशी मातेची पूजा केल्यानंतर 108 वेळा प्रदक्षिणा करावी किंवा केल्याने तुमची आर्थिक भरभराट होते. कर्जातून मुक्ती देखील मिळते. तसेच सूर्यदेवांना अर्घ्य द्या. असं केल्याने देखील घरातील दारिद्र्य दूर होते आणि घरातील सदस्यांची प्रगती होते. तसेच बघा, अमावस्येच्या दिवशी देवघरातलं सगळं सामान बाहेर काढायचं, जसे की पुस्तकं आहेत, विविध प्रकारचे ग्रंथ आहेत, हे सगळं काढायचं, झटकायचं आणि देवघर देखील स्वच्छ करून घ्यायचं. आपण उठसूट कधीही देवघर स्वच्छ करू शकत नाही. त्यासाठी देखील अमावस्येचा दिवस निवडला जातो. म्हणून अमावस्येच्या दिवशी किंवा एकादशीच्या दिवशी तुम्ही सकाळीही करू शकता, पण शक्यतो अमावस्येच्या दिवशी देवघर स्वच्छ करावं. त्यामुळे तुम्हाला देवघर हे स्वच्छ करून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा एकदा छानपैकी देवांना हळद कुंकू लावून आंघोळ घालायची किंवा पंचामृताने स्नान देखील घालू शकता. त्याचप्रमाणे घरातील जाळे जळमटे असतील ती काढा. घरामध्ये जे काही भंगार सामान असेल ते देखील अमावस्येला बाहेर काढू शकता. तसेच पूजेमध्ये लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा अमावस्येच्या दिवशी केल्या जातात. त्यामध्ये प्रामुख्याने श्री सूक्तम आहे, कुंकुमार्चना आहे, श्रीयंत्र असेल तर त्यावर करा, देवीचा टाक असेल तर त्यावर करा. कुंकुमार्चन अमावस्येच्या दिवशी आपल्याला करायचं आहे, कारण ही मार्गशीर्ष अमावस्या आहे आणि ही अमावस्या शुक्रवारी देखील आलेली आहे. तरी या दिवशी आवर्जून कुंकुमार्चन हे करा. या व्यतिरिक्त लक्ष्मी मातेची जेवढी सेवा करणार आहात तेवढीच विष्णू भगवंताची देखील करायची आहे. त्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील घरामध्ये करायचा आहे. त्यासोबत देवघरामध्ये एक तुपाचा दिवा लावायचा आहे. आता हा दिवा शक्यतो तुम्ही अखंड स्वरूपात, म्हणजे रात्रीपर्यंत तो तेवत राहील याची काळजी घ्या. अगदीच विझला तर हरकत नाही, पण शक्यतो तो विझणारच नाही याची काळजी घ्या. जर विझला तर तो पुन्हा प्रज्वलित करा. त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो घरातील नकारात्मकता काढून टाकण्यासाठीचा आहे, जो की आपण अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. तर आपलं जे टॉयलेट बाथरूम आहे तेथे सगळ्यात जास्त नकारात्मकता असते. त्यामुळे एका काचेच्या वाटीमध्ये आपल्याला खडे मीठ भरून ठेवायचं आहे. टॉयलेट बाथरूममध्ये बघा, ते आपल्याला झाकण बंद करून ठेवायचं नाही, तर ते उघडंच ठेवायचं आहे. आणि त्यासाठी आपण एक काचेचा बाऊल, छोटासा वाटी टाईप घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे खडे मीठ ठेवायचं आहे. ही वाटी स्वच्छ करून धुवून परत त्याच्यामध्ये मीठ भरून ठेवायचं. आपल्याला सातत्याने हे करायचं आहे, जेणेकरून नकारात्मकता आपल्या घरामध्ये येणार नाही. मीठ म्हटलं तर जंतुनाशकांना मारण्यास काम देखील करतं. त्यामुळे आपण टॉयलेट बाथरूममध्ये मीठ हे अवश्य अमावस्या दिवशी ठेवायचं आहे. आरोग्याच्या संबंधित ज्या तक्रारी आहेत त्या देखील दूर होण्यासाठी मदत मिळणार आहे. तर हा देखील उपाय तुम्ही आज करायचा आहे. त्यानंतर बघा, पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी आपल्याला दक्षिण दिशेला दहीभात ठेवायचा आहे आणि त्यासोबत संध्याकाळी आपल्याला दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा आहे.
अगदी तुमचं जर किचन हे दक्षिण दिशेला असेल तर दक्षिण दिशेच्या ओट्यावरती जरी ठेवलं तरी चालून जाईल. किंवा तुम्हाला दरवाजाबाहेर जर दक्षिण दिशा येत नसेल, काही जणांना येते काही जणांना नाही, तर तसं बघून तुम्ही बाहेर आपल्या दरवाजाच्या बाहेर दक्षिण दिशेला ठेवलं तरी चालेल. कुत्र्याला तेल लावलेली चपाती घालायची आहे, पण काळं कुत्रं जरी नसेल तरी दुसऱ्या कुत्र्याला घातले तरी चालेल, पण अमावस्येला नक्की कुत्र्याला चपाती खायला घाला. ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे किंवा ज्यांच्यावरती शनीचा प्रभाव आहे अशा लोकांनी किंवा ज्या लोकांना साडेसाती सुरू आहे त्यांनी या अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्या पित्रासाठी पिंपळाच्या झाडाखाली देखील मोहरीच्या तेलाचा एक दिवा आवर्जून लावावा. त्या ठिकाणी बसून पितृसूक्त म्हणणं शक्य असेल तर पितृसूक्त म्हणावं. ओम पितृदेवताय नमः असं म्हटलं तरी चालेल. पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा आपल्याला लावायचा आहे. पण नसेल पिंपळाचे झाड तर दक्षिणेकडे तोंड करून मुख्य दरवाजाच्या बाहेर किंवा गॅलरीमध्ये तुम्ही दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा लावू शकता. सूर्यास्ताच्या वेळेला तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे. ते म्हणजे मातीची पंती घ्यायची, त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे, त्यांच्यावर 1-2 कापराच्या वड्या, थोडंसं तूप, 1-2 लवंगा, 1 तमालपत्र तुम्ही बारीक करून टाका आणि याचा होम करायचा. तो घरभर फिरवायचा. यामुळे तुमच्या घरामध्ये जे नकारात्मकता असते ती वातावरण शुद्ध होईल आणि कापूर हे नकारात्मकता दूर करतो. त्यामुळे बाकी 1-2 मसाल्याचे पदार्थ टाकता किंवा टाकतो, सगळ्या गोष्टी आपल्या आरोग्यासाठी या चांगल्याच असतात. त्यामुळे नक्की तुम्ही प्रत्येक अमावस्येला हा होम करू शकता. त्याच्याच बरोबर या मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी तुम्हाला शक्य होईल तेव्हा आपल्या देवघरासमोर बसून भगवद्गीतेचा 11वा अध्याय जो आहे तर तो आवर्जून वाचावा. असं केल्याने पूर्वजांना मोक्ष मिळतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. आणि जेव्हा घरातील पितृ हे प्रसन्न असतात तेव्हा आपल्या घरामध्ये सोन्यासारखे दिवस येतात. घरातील सर्व ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होतात. म्हणून तुम्ही ही एक सेवा नक्की करा. या व्यतिरिक्त जर तुम्हाला दानधर्म करण्याची इच्छा असेल तर तुम्ही पांढऱ्या रंगाच्या वस्तूच दान नक्कीच करू शकता. बघा, दानाला विशेष असं महत्त्व आहे. त्यातल्या त्यात सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान. त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या गरजू व्यक्तीला काहीतरी अन्नदान करता आलं तर नक्कीच करावं. अन्नदान करायचं म्हणजे काय तर खूप केलं पुण्य मिळतं असं नाही. तर एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही एखादा वडापाव खाऊ जरी घातला ना किंवा एखादा बिस्किटचा पुडा जरी घेऊन दिला तरी त्याचं पुण्य तुमच्या पदरात पडणार असतं. दान हे नेहमी गरजू व्यक्तीलाच करावं. आपलेच कोणीतरी नातेवाईक आहे आणि आपण त्यांना घरी जेवायला बोलावलं असं तर त्याचं एवढं फारसं फळ आपल्याला मिळत नाही. दान कोणाला करावं तर खरंच ज्याला गरज आहे त्याच व्यक्तीला दान करावं. आता दानधर्म म्हटलं तर अमावस्येच्या दिवशी काही जण हिरण्य दान करत असतात. म्हणजे काय तर ब्राह्मणाला दान दक्षिणा देणं किंवा पेढ्याचा प्रसाद म्हणून आपण त्यांना दान करत असतो. जर तुम्ही दर महिन्याला दर अमावस्येला करत असाल तर नक्कीच तुम्हाला आज अमावस्या तिथीनुसार तुम्हाला तारखेलाच करायचं आहे. असं म्हटलं जातं की जे कोणी सलग 12 महिने म्हणजे 12 वर्षाचे आपले प्रत्येक महिन्यातल्या अमावस्येला हिरण्यदान करतो त्याच्या अनेक अडचणी सुटण्यासाठी मदत होते. म्हणजेच काय तर पितृदोष सुटण्यासाठी मदत होतो आणि आवर्जून तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही दान करण्याचा प्रयत्न करा. दान केल्यानंतर ते गुपित ठेवावं. प्रत्येकाला सांगत फिरू नये की मी इतकं दान केलं, तितकं दान केलं, काही दान केलं असेल. फुल ना फुलाची पाकळी आपल्याला गुपित ठेवायचं आहे. आणि सदैव लक्षात ठेवा, अमावस्या पौर्णिमा या ज्या तिथी असतात त्या फार महत्त्वाच्या असतात. त्यामुळे या तिथींना आवर्जून आपण हे जे उपाय आहेत ते करायला पाहिजेत. आपले चांगले कर्म या 2 गोष्टींवर विश्वास ठेवायचा आहे. पण अमावस्या आणि पौर्णिमेची संधी जी आहे ती अजिबात आपल्याला सोडायची नाही. म्हणून ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला आपल्या चॅनेलला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत माझ्यासोबत पाहिला त्याबद्दल मी मनापासून तुमची आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.